मी माझ्या परीने बराबर दिला. अगर मी समजा गेमसाठी अगर खेळायला गेलो असतो म्हणजे काही बी शब्द निघाले असते आणि काही बी वाईट निघालं असतं. मग जेव्हा तुम्हाला चुगली दाखवली तेव्हा खरं तर रोशन यांनी डिसिजन घ्यायला हवा होता की आता मी स्वतःसाठी खेळेन. मनात एक गोष्ट रागही आला होता, पण नंतर विचार केला होता ह्याही आपला परिवारच आहे. जसं आपल्या घरचा परिवार म्हणतो आपण, तसं कोणी चुकली गेली गलती केली तर माफ करतो. एक चुकली याची मी माफ करून द्या ना. तर मी जसं वाटे माझ्या मनानं केलं आणि जिथं बोलायचं आहे तिथं बोललो, जिथं मुद्दा मांडायचा आहे तिथं मांडला. त्या टॉप 3 मध्ये तुम्हाला कोण वाटतंय? अनुश्री, सागरदादा, एक रुचिता. त्या सदस्याचं नाव आहे रोशन भजनकर. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. बिग बॉस मराठीच्या घरातनं यावेळी शनिवारी एलिमिनेशन झालं आणि रोशन भजनकर बाहेर आलेत. रोशन माझ्यासोबत आहे. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. खरं तर खूप असं हे होतं, मागच्या वेळेला सचिनजी बाहेर पडले आणि यावेळेला खरं तर तुमच्याच टीममधले एक जण बाहेर पडतंय. रोशन, कसं वाटतंय? कारण तुम्हाला असं वाटलेलं की तुम्ही तग धरू शकता, सचिनदादा गेल्यानंतर तुमची टीम छान उभरू शकते. कुठेतरी प्राजक्ता होती, तिला तुम्ही सपोर्ट करत होता. सचिनदादा गेला तेव्हा तुम्ही इमोशनल झालेलात. कसं वाटतंय आता तुम्ही बाहेर पडलाय? तुम्हाला असं वाटलेलं या आठवड्यात तुमचं एलिमिनेशन होईल? एलिमिनेशन म्हणजे तुम्ही बाहेर पडाल? बाहेर पडा म्हणून असं काही नाही. मी सचिन दा गेल्याच्या नंतर मी नॉर्मल होतो आणि कुठेतरी भाऊ म्हटल्यावर ते गोष्ट होती का यार आपला गडी चालला गेला. गमी नाही म्हणले घरात, पण नंतर मी 2-4 दिवसाचा आपला गेम चालू केला होता आणि जे झालं ते त्याच्यावर काही बोलायचं नाही मला. पण तरी तुमचा गेम तुम्हाला प्रत्येक वेळेला भाऊच्या धक्क्यावर भाऊ सांगत होते की थोडा गेम अप करा, गेम चांगला करा, जेणेकरून तुम्ही छान दिसाल. तुम्हाला गेम अप करण्यासाठी सतत सांगावं लागत होतं भाऊंना. तुम्हाला काय वाटतं की तुमचा गेम कुठे कमी पडत होता का तुम्ही तुमच्या परीने बरोबर दिलेलं? मी माझ्या परीने बरोबर दिला. अगर मी समजा गेमसाठी अगर खेळायला गेलो असतो म्हणजे काही बी शब्द निघाले असते आणि काही बी वाईट निघालं असतं. मग ते पब्लिकला काय वाटलं असतं, अरे आता वेगळा दिसू राहिला, आता बाहेर काय होतं आणि इकडे वेगळा काय. तर मी जसं वाटे माझ्या मनानं केलं आणि जिथं बोलायचं आहे तिथं बोललो, जिथं मुद्दा मांडायचा आहे तिथं मांडला. पण मुद्दे मांडण्याच्या बाबतीतही बऱ्याच वेळेला तिथे बोलावं लागतं, प्रत्येक मुद्द्यात पडावं लागतं. बिग बॉसच्या घराचा गेमच असा आहे की प्रत्येक मुद्द्यात तुम्ही बोललं पाहिजे. बऱ्याच मुद्द्यांमध्ये तुम्ही बोलत नव्हता. जेव्हा विशाल आणि तुम्हाला टॉप आणि फ्लॉपचा टास्क दिलेला, विशाल, अनुश्री, तुम्ही, सचिनदादा, राखी आणि दीपालीताई, हे जेव्हा होतात तुम्हाला टॉप आणि फ्लॉपचा टास्क दिलेला, तेव्हा तुम्ही आणि सचिनदादा यांना फ्लॉपमध्ये टाकत होतात. पण तेव्हा राखी आणि दीपालीताई तुम्हाला सांगत होते की तुम्ही टॉपमध्ये जाऊ शकता. टॉप आणि फ्लॉपचा टास्क दिलेला तेव्हा, तर तेव्हा तुम्हाला ते दोघं सांगत होते की दीपालीताई आणि राखी त्यांचा वचपा काढण्यासाठी टोळीचा की तुम्ही टॉपमध्ये राहा. पण ती गोष्ट तुम्हाला समजली नाही. तर कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की टोळीला तुम्ही जास्त सपोर्ट करत होता, तुमच्यापेक्षा जास्त तुम्ही स्वतःला पुढे आणायला हवं होतं, असं नाही वाटत? त्यावेळेस काय झालं होतं टॉप आणि फ्लॉपमध्ये, तर याचे चालू होते पहिले गोष्ट टॉपमध्ये कोण आहे म्हणे, जन्मिनी काढा म्हणे, जो आहे रिअल आहे म्हणे. तर मग सगळ्यांनी सांगितलं की विशाल आणि हे काढले. आणि फ्लॉपमध्ये कोण आहे म्हणे, तर फ्लॉपमध्ये आम्ही काढलं. तर आम्हाला काढलं, ठीक आहे, मान्य केलं आम्ही सचिनदानं. आणि नंतर म्हणे आता याच्यातले म्हणे टॉप आणि फ्लॉप असून तुम्ही काढा म्हणे. तर त्याने काढले स्वतःले आणि आम्हाला फ्लॉपमध्ये टाकलं. मग लागले झगडे थोडे. मग याच्यात ते राखी म्हणे मी नाही ऐकणार म्हणे, मी कसं जाऊ म्हणे फ्लॉपमध्ये, माय बी गेम आहे म्हणे. याच्या दोघांच्या मनात आमचा फायदा झाला. कारण आम्हाला नाहीतरी फ्लॉपमध्ये टाकणार होते. आम्ही बोललो, जिथं तो वाटला आम्हाला बोलावं तेव्हा ती बोललो आणि आम्ही सूममध्ये राहिलो. आमचा फ्लॉपमध्ये गेला सगळं, आम्ही मधात राहिलो आणि जे टॉपवाले होते ते फ्लॉपमध्ये चालले गेले, जे की राखीताई आणि दीपालीताई. पण तुम्ही स्वतःसाठी आणखीन भांडायला हवं होतं तिथे. कदाचित तुम्हाला दोघांना चान्स मिळाला असतं, तुम्ही टॉपमध्ये असतात आणि तुमच्या दोघांपैकी कोणीतरी कॅप्टनशिपचं उमेदवार बनू शकलं असतं. तर तुम्ही भांडायला हवं होतं तिथे स्वतःसाठी. याच्या अगोदर मी 3 वेळा कॅप्टन उमेदवारी घेतलेली आहे. काय झालं माझ्याला, जेव्हा याला कॅप्टनशी वेळेस आणि ते टास्क रद्द करून टाकले. पण टोळी तुम्हाला सपोर्ट करते का? असं बऱ्याच वेळेला चुगलीच्या ह्याच्यात तुम्हाला दिसलं होतं. खरं तर तेव्हा तुम्ही बाहेर पडणं अपेक्षित होतं असं जनतेचं म्हणणं होतं की जेव्हा तुम्हाला चुगली दाखवली तेव्हा खरं तर रोशन यांनी डिसिजन घ्यायला हवा होता की आता मी स्वतःसाठी खेळेन. पण तिथे तुम्ही स्वतःसाठी नाही खेळलात. मनात एक गोष्ट रागही आला होता, पण नंतर विचार केला होता ह्याही आपला परिवारच आहे. जसं आपल्या घरचा परिवार म्हणतो आपण, तसं कोणी चुकली गेली गलती केली तर माफ करतो. एक चुकली याची मी माफ करून द्या ना. अच्छा, मी तेच गोष्ट केली, माफ केली मी. याच्याबाद म्हटलं ऐकणार नाही आणि मन तोडू नका म्हटलं, त्यानं ते केलं मी नंतर. पण तुम्ही जे ऐकलेलं ते बघून चुगलीनंतर तुम्ही फार व्यक्त झाला नाहीत. खरं तर तुम्हाला आता जर व्यक्त व्हायची संधी दिली, विशालच्या बाबतीत, अनुश्रीच्या बाबतीत किंवा जे कोणी रुचिता तुमच्या बाबतीत बोलले, विशाल तुमच्या बाबतीत बोलला, तर तुम्हाला कसं व्यक्त व्हायचं? त्यावेळेला तुमच्या मनात काय राग होता जेव्हा ती चुगली तुम्ही ऐकल्यावर मी 2 मिनिटासाठी रागात आलो. तो नंतर विचारही केला, यार जाऊ दे ना, आपलेच माणसं आहे.
पण तिथेच आपलीच माणसं आपला गेम करतात असं नाही वाटत तुम्हाला? पण एक वेळेस माफही केलं तर त्याच्या मनात ती जागा उठते ना भाई, चल भाई गलती एवढी मोठी दिली, संधी माफ केली, जे बी चुकली गेली त्याने ॲक्सेप्ट बी, आपलं बी काम आहे ॲक्सेप्ट करून टाका, आता याच्या बाद टोळी तोडायची. मी तेच म्हटलं होतं टोळी तुटली नाही पाहिजे. सुरुवातपासून बनले आपण जेन्युइन. हां, एक टाईम असा येईल जेव्हा आपण 4-5 आपल्या एकमेकाच्या विरुद्धच जाऊ, त्यावेळेस वेगळी आहे. पण आता अगर तुम्ही टोळी तोडसा आणि एवढ्या जणांच्या आपल्याच पायावर आपण गोटा मारणार आहे म्हटलं. पण अनुश्रीने टोळी सोडली तेव्हा तुमचं मत काय होतं, जेव्हा खरं तर टोळी फुटली आणि तिला सगळ्यांसमोर सांगायचं होतं, कारण तिनेही चुगली बघितलेली आणि तिने तो निर्णय घेतला की कुठेतरी टोळी वर होते, टोळीमध्ये विशाल वर होतोय पण आम्ही सगळे खाली जातोय. सो तेव्हा तिने टोळी सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तुमची काय अपेक्षा होती? कारण तुमचं म्हणणं होतं की टोळी तुटली नाही पाहिजे म्हणून तुम्ही ती चुगलीही प्रेक्षकांसमोर फार आणली नाही. पहिले तर पहिली गोष्ट आमच्या अनुश्री आमच्या टोळीत नव्हती पहिल्यापासून. अच्छा. पहिले जन्मीने आम्ही राधा होती, रुचिता, मी आणि विशाल, तर आम्ही टोळीतली माणसं. तर नंतर नंतर 2 का तिसऱ्या आठवडी अनुश्री आलेली. मग अनुश्री आमच्या टीममध्ये झाली आणि अनुश्री म्हणे मी तुम्हाला फक्त सपोर्ट करतो म्हणे, आम्ही टोळीत असं नाही म्हणत की तुमच्याच इकून खेळणार आणि मी दोन्ही इकून खेळीन म्हणे, असं तिचं काय पहिलेच क्लिअर होतं. पण नंतर हळूहळू मग ती टोळीत मानल्या गेली ते. बरोबर, पण ती तुमच्यासोबत बसायची आणि तुमच्यातल्याच गप्पा दुसऱ्यांना सांगायची, आम्हाला माहित होतं माहिती होतं होतं. आम्हाला. पण तुम्ही तरी तिला असं कधी बोलून नाही दाखवलं की तू इकडचं तिकडे करते किंवा आमचा गेम सांगतेस? आम्ही एकाच्यात म्हटलंच होतं तिले. आम्ही जेव्हा टोळीमध्ये बसलो होतो तेव्हा आता विशाल बोले, मी रुचिता आम्ही बसलो, तिला म्हटलं हे क्लिअर करा कारण की ही गोष्ट बेकार आहे. आपल्या इकडल्या गोष्टी काही तिकडे झाल्या आणि तिकडल्या गोष्टी इकडे येते. तिकडल्या गोष्टी फार कमी आहे पण आमच्याकडल्या गोष्टी जास्त आहे. तर आम्ही ही गोष्ट क्लिअर केली होती, बाई तू एक तर टोळीत राहायचं का नाही ते तिकडे राह, पण आम्हाला पटत नाही ही गोष्ट जे करून राहिली. आणि नंतर ती दुसऱ्या त्या 3-4 दिवसानं तिनं टोळी अलग करून टाकली, हात काढून टाकला तिने जे वाटलं. तर विशाल आणि रुचिता स्टोरीमध्ये जास्त फॉर्ममध्ये जसं सगळ्यांचं म्हणणं आहे ते दोघं स्वतःचा आणि एकमेकांचाच विचार करतात रादर दॅन टोळीत जे बाकीचे लोक आहेत ते. तुम्हाला असं वाटतं की ते दोघंच स्वतःला टॉपला ठेवतात विशाल आणि रुचिता आणि बाकीच्यांना जस्ट ऑप्शन म्हणून उपयोग करतात त्यांचा? ते त्याच्या हिशोबाने खेळते, आपण आपल्या हिशोबाने खेळलो आहे. ते स्वतःला कोणी राजाच म्हणते, मी स्वतःला राजाच म्हणतो. सो विशालबद्दल तुमचं असं काही मत नाही की तो? मी त्याच्यासाठी माझ्या काही वाईटपणा आहे नाही, जो होतं ते होतं. त्याची मी जी गलती केली ती माफ केली मी ना, बाकी ते बाहेर का पण मला माहिती होतं. आता तन्वी सुरुवातीला काही वेळेला तुमच्यासोबत होती, त्याच्यानंतर थोडेसे वाद झाले आणि तन्वी बाहेर पडली तुमच्या टोळीतनं. खरं तर तिलाही कदाचित असती तर ती आत्तापर्यंत टोळीत असती, पण रुचिता आणि तिच्या वादामुळे ती बाहेर पडली. तन्वीचं आणि तुझं नातं कसं होतं? भाऊ बहिणीचं नातं होतं. माझ्या तिथं भाऊ बहिणीचं नातं होतं सगळं. पण ती टोळीतनं बाहेर गेली तेव्हा तुम्हाला असं वाटलं की ती असली असती तर बरं झालं असतं तन्वी, कारण तिचा गेम स्ट्रॉंग आहे? तो तिचा वाला मुद्दा होता, तो तिच्या हिशोबाने गेली का मला ह्या टोळीमध्ये राहायचं नाही. आणि नंतर टोळीच्या बाहेर येत होतं, सगळेजण एकमेकांसंग बोले नाही पण मी बोलू. पण तुमचं सगळ्यांशीच रिलेशन छान होतं रोशन दादा, पण सगळ्यात जास्त तुम्हाला तिथे प्रायोरिटी देणार किंवा सगळ्यात जास्त तुम्हाला त्यांच्या गेमच्या वरती ठेवणार असं नातं कुठलं वाटलं? तुमच्यासाठी जे नातं खूप खास आहे असं कोण आहे तुम्हाला वाटतं? मला नातं सचिन दादा. सचिन दादा. त्याच्यानंतर सचिन दादा गेल्यानंतर जेव्हा खरं तर सगळे घरात राहिले तेव्हा कोण वाटतं? मग पुरं घर आहे. पुरं घर? बापरे. खरं तर महाराष्ट्राने खूप सारं प्रेम दिलं तुम्हाला. मला खरंच घरातल्या लोकांचाही सपोर्ट केलेला आहे. बोले गेले चांगले, सगळ्यांचे संबंध चांगले आणि भांडण करे पण माझ्या संग नाही होत. पण मग तरी तुम्हाला आता बाहेर आल्यावर सगळ्यांशीच तुम्ही छान वागाल किंवा असं तुमच्या मनात कोणाबद्दलही कपट नाहीये? कपट नाहीये. कारण मी जे मनात होतं मी तोंडावर बोलून चुकलो आहे तिथं आणि बोललो आहे तिथं. मला नाही पटली गोष्टी. मी जेव्हा चोरी विकली होती आमच्या टोळीनं तेव्हा मी त्याच्या खिलाफात मी तोंडावर बोललो, मी तुमची जी चोरी गेली आणि ती त्याला जाऊन सांगितलं मी. ते म्हणे मला आवडलं म्हणे तू जे बोलला म्हणे, तू जेन्युइन आहे म्हणे. मी बोललो हर वेळेस टोळी राव कोणची हे राव चोरी गेली तेवढेच बोललो. पण तुम्ही बाहेर पडल्यानंतर खरं तर बऱ्याच प्रेक्षकांचं असं म्हणणं होतं की तुम्ही खूप स्ट्रॉंग होतात, म्हणजे टास्कमध्येही असू दे तुम्ही टास्कमध्ये स्वतःची खूप जास्त मेहनत दाखवलेली आहे कारण तुम्ही फिजिकलीही स्ट्रॉंग आहात. पण कुठेतरी ते प्रत्येक वेळेला तुम्हाला असं बोललं झालं की तुम्ही विशालच्या डोक्याने जास्त चालता किंवा विशाल जे सांगेल तेच तुम्ही फॉलो करता. सो त्याच्या बाबतीत तुम्हाला काही स्पष्टीकरण द्यायचं आहे? मी एकच सांगेन स्पष्टीकरण, विशालचं डोकं विशाल जवळच, त्याचं डोकं माझ्या डोकं म्हणजे दूरपर्यंत लागत नाही. मी करू तर माझ्याच मनानं करू. टाचच्या वेळेस राव का इकडे गेमच्या भरात राव तर मी माझ्या डोकंच लाव, कारण दुसऱ्या डोक्यानं माझ्या डोकं लागत नाही. मी डायरेक्ट सांगू तिथं मला पटत नाही मी माझ्या हिशोबानंच खेळेन. पण इकडे काय दाखवलं कसं दाखवलं मला माहिती होतं.
बरं. सुरुवातीला तुम्ही जेव्हा घरात एंटर झालात तेव्हा प्रभू आणि तुमचा एक बॉन्ड बघायला मिळाला होता, कारण तुम्ही दोघेही ग्रामीण भागातले आहात आणि ते तुम्ही छानपणे बोलून दाखवलेलं की आपण दोघेही त्या भागातले आहोत. सो तो बॉन्ड नंतर आम्हाला कुठे दिसलाच नाही. प्रभू वेगळीकडे गेला आणि तुम्ही वेगळीकडे गेलात. काय झालं नेमकं? प्रभूशी तुमचं नातं कशामुळे दूर मी झालं? पहिल्या दिवशी आलो तर प्रभू नाराज दिसला होता मला. प्रभूने म्हटलं यार टेन्शन घेऊ नको, मी आहे, मी तुझ्या संग आहे म्हटलं, गावाकडला माणूस आहे, आपण मस्त राहू म्हटलं, रस्ते खेळू म्हटलं. पण तो 2-3 आठवडे ठीक होता. त्याच्यानंतर त्याच्या ह्याच्यात रंग बदलल्यासारखे दिसले मला आणि तो स्वतःहूनच थोडा कुठंतरी मला वाईट वाटला. आणि नंतर तो हळूहळू बोलणं किंवा स्वतः तो अंडे खात जाऊन मायनावर जाऊन सांगे हे रोशनदाना खाल्ले अंडे, तर त्याची प्लेट तो मायनावर टाके, भांडे राव काही राव, तर मायनावर घाले. मला वाटलं यार तू चेंज झाला प्रभू, आता तो पहिला प्रभू नाही राहिला. रुचिता तुमच्या टोळीमधलीच आहे आणि रुचिता बाबतीत बऱ्याच वेळेला भाऊ बरंच काय काय बोलले, ती कुठे चुकली असेल. तुम्हीही बोललात बऱ्याच वेळेला रुचिताला की तुम्ही चुकते. पण काय रुचिताचं गेम आम्हाला जे बाहेरून दिसते ती फक्त आरडाओरडा करते आणि तिची मर्जी असेल, तिला बोलायचं असेल तेव्हाच ती बोलते, ती कोणाचं ऐकून घेत नाही. टोळीत ती बोलत होती, ती विशालचं ऐकत होती का तिचं मत स्वतःचं होतं? स्वतःचं मत होतं हे. फक्त आम्ही जे बोललो फक्त तिला एकच का तू त्या तोंडातून घाण शब्द पडू नको देऊ आणि कोणाला अपमानचं बोलू नको. तिने चेंज बी केले होते बघा, गेले हर हप्ते चेंज केले तिने. आम्हाला विचार येते का रोशनदा आमचं काही चुकलं काय, आम्ही तर नाही चुकलं, तू बरा बोलली यावेळेस. ओके. आता तुम्ही बाहेर पडल्यानंतर घरात खरं तर 3 व्यक्ती आल्या आणि त्याच्या आधीच एक व्यक्ती आली आणि तिने जे धमाका केला ती म्हणजे राखी सावंत. राखी आली आणि त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या. राखीबद्दल काय मत आहे तुमचं की तिने आली आणि पूर्ण घरच चेंज करून टाकलं, एक धमाका दिला, एक एंटरटेनमेंट दिला, एक तडका दिला, तिच्याबद्दल काय मत आहे तुमचं? राखीने राखीचं काम केलं. नंतर ते राखी जेव्हा आली ना तर पुऱ्या घरात म्हणजे अंगार भेटली होती, हे बाई काय करणार आहे आता, आहे घरात पुरं घर बोलणार आहे, डसणार आहे सगळ्याची फाटली होती, माहीच फाटली होती. अरे मी पहिल्यांदा पाहिली एवढी मोठी बाई म्हणजे आपण फक्त मोबाईलवर आणि टीव्हीवर पाहिलं होतं तिला म्हणजे? हां, मोबाईलवर. पण असं जवळ कोणा एवढं म्हणजे स्टारले कोणाला पाहिलं नव्हतं. त्यावेळेस झालं होतं असं म्हणजे एकदम गुस्सा लय खतरनाक आहे रे बाबा म्हटलं बाई. आणि ते बोलणं तिचं आता पहिल्यापासून आपल्याला घाण शब्द पटत नाही. मी त्या गोष्टीत विरोधात होतो आणि ते बोले ना तर मी एकच शब्द म्हटलं, माझ्यासंग बोलू नको, तुझ्या माझ्या पटणार नाही म्हटलं, कारण मला आवडत नाही म्हटलं शब्द. नंतर ते थोडे 2-2 गोष्टी झाल्या आमच्या आणि त्या गोष्टीवर मी तिच्यासंग बोललो मी, तू जे बोलले हे गलत आहे आणि शब्द वापरू नको हे तुम्ही तिला सांगितलं बोललो मी. ते बाहेर पाहिले मी ते एक हे रील त्याच्यात दिसलं आहे काय तुझ्या जागी पोरगा असला तर बोलून काढला, तर खरंच नाही काढायला पाहिजे हे शब्द. मी ते अगदी रिस्पेक्ट केली का आपल्या घरून शिकवलं आहे, बाईची इज्जत करा आणि ते मी केलं तिने. घरी आल्यावर आता तुम्ही आम्हाला बऱ्याच वेळेला इमोशनल तुमचा कॉन्टेंट पाहायला मिळाला होता आणि घरी आल्यावर आता तुमच्या पत्नीला मुलांना भेटलायत, कसं वाटतंय ते? आता कुठेतरी एक छान आधार मिळाल्यासारखं, घरी आल्यासारखं एक छान फील येतं. घरी आल्याबरोबर सगळ्यात पहिले मी फोन लावला, घरचे आले. मी म्हटलं मला गौरी, राशी आणि शिवाले पाहू द्या म्हटलं, 50 दिवस झाले म्हटलं. एक उस्ती होती जी तकिया होती ना, तिला घेऊन असं रात्री झोपून असं पकडायचं आणि तिला गौरी समजून लेकरं समजून मी असं जवळ घ्यायचं. आणि ते कसं मला आठवते का मी जेव्हा घरी होतो तर माझ्याशिवाय झोपे नाही ते. आणि मला आता घरी आल्यावर माहीत पडलं बाहेर आल्यावर का ते तेव्हा बी झोपे नाही म्हणे, तुमची आठवण तर राही म्हणे. आणि मी तेच गोष्ट का आठवण करता लढू. अर्थात जाता जाता एकच विचारेन की टॉप 3 मधले तुम्हाला कोण वाटतायत? कारण आता एकंदरीत 50 दिवस तुम्ही गेम बघितलाय सगळ्यांचा, टॉप 3 मध्ये तुम्हाला कोण वाटतंय? टॉप 3 मध्ये अनुश्री, सागर दादा, ओके, एक रुचिता. अर्थात तुमचा गेमही तितकाच स्ट्रॉंग होता, पण काही कारणामुळे अर्थात तुम्ही घराबाहेर आलात. पण महाराष्ट्राने तुम्हाला खूप सपोर्ट दिला आहे आणि तुम्ही आता नवीन काहीतरी छान करालच, नवीन प्रेक्षकांसाठी काहीतरी घेऊन याल. सो थँक्यू सो मच, खूप खूप आभार आहेत तुमचे आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू.